आपण जर पाहिलं असेल तर सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ शहरामध्ये जे आहे ते छत्रवीर संभाजी महाराजांचा राष्ट्रीय महामार्गानजीक जो आहे तो तिथील शिवप्रेमींनी जो आहे तो पुतळा उभारला होता। राष्ट्रीय महामार्गानं जे आहे प्राधिकरणानं जे आहे ते शिवभक्तांच्या विरोधात अनाधिकृत पुतळा लावल्याची तक्रार दाखल केल्यानंतर शिवप्रेमीवर गुन्हा दाखल झाला होता। हे प्रकरण ताजंच असताना सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या मोडणीमध्ये देखील जो आहे तो थेट जो आहे तो ग्रामपंचायत कार्यालयासमोर जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे। एक प्रकारे रातोरात हा पुतळा बसवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर TV9 पोहोचलेला आहे। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो ग्रामपंचायत कार्यालयाच्या थेट समोरच जो आहे तो हा शिवप्रेमींच्या वतीनं गनिमी काव्याचा वापर करून जो आहे तो रातोरात बसवण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या काळामध्ये गनिमी काव्याचा वापर करून अनेक युद्ध जे ते लढाई केल्या होत्या, मात्र छत्रपती शिवरायांचा जो आहे तो पुतळा लावण्यासाठीच जो आहे तो शिवभक्तांनी थेट गनिमी काव्याचा वापर केल्याचं पाहायला मिळतं। ज्या पद्धतीनं या शहरातल्या शिवभक्तांनी एकत्रित येऊन रातोरात हा पुतळा जो आहे तो जवळपास 10 फुटाचा पुतळा जो आहे तो अश्वारूढ पुतळा या मोडणी गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर बसवण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं असेल काही दिवसापूर्वी माढेचे आमदार अभिजित पाटील यांनी विधान भवनामध्ये जे आहे ते पडसाळी गावच्या गावातील पुतळ्याचा जो आहे तो उल्लेख या ठिकाणी केला होता आणि पुतळा झाकण्यात आल्यामुळं महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जर पुतळा झाकण्याची वेळ येत असेल तर हे दुर्दैव असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणचा पुतळ्यावरचा कापड जे आहे ते काढण्यात आलं होतं। त्यानंतरच काही दिवसापूर्वी आमदार अभिजित पाटलांची या पुतळ्याच्या संदर्भात केलेले वक्तव्य आणि दुसरीकडे मोडणीमधील शिवप्रेमींनी जो आहे तो आक्रमकपणा घेऊन थेट जो आहे तो मोडणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर जो आहे तो हा पुतळा बसवण्यात आलेला आहे। एक प्रकारे आपण जर पाहिलं असेल तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, मात्र यासाठी जे या ठिकाणी पोलीस यंत्रणा देखील दाखल झाली, मात्र कोणताही अनुचित प्रकार घडता कामा नये यासाठी शिवभक्त देखील काळजी घेताना पाहायला मिळतात। 18 पगड जातीच्या एकत्रित समाज बांधवांना घेऊन हा जो आहे तो पुतळा या ठिकाणी जो आहे तो आपल्याला या ठिकाणी अश्वारूढ पुतळा बसवण्यात आल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आणि या संदर्भात पुढील अपडेट जे आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत। माझा सहकारी कॅमेरा पर्सन गणेश गुंडसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।